नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेळी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की मधु ही मुद्दाम राघवला तिच्याबरोबर बोलण्यासाठी आणि राघवच्या मनात जे काही चालू आहे ते सर्व तिला सांगावे असं तिला वाटत असते. म्हणून ती मुद्दाम आपल्या काही साड्या घेते आणि त्या साड्यांची तिला आता गरज नाही असे ती दाखवते आणि त्या साड्या आता सिंधूला देऊन टाकणार. म्हणून ती साड्या ही सिंधूच्या कपाटामध्ये ठेवून देते. तेव्हा तिथे राघव असतो, सिंधू मात्र नसती. तर लगेच मधु ही राघवला म्हणते की राघव, सध्या तू खरंच खूप टेन्शनमध्ये दिसतो आणि सिंधू आणि राघव तू वेगवेगळ्या रूममध्ये सुद्धा झोपतात, म्हणजे तुमच्यामध्ये नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. राघव बाळ गेल्यापासून सिंधू जवळ येण्यासाठी त्याला खूप असे वेगळे वाटत असते. सिंधूला जो त्रास होतो तो त्रास तो सहन करू शकत नव्हता आणि स्वतःला सुद्धा तो खूप त्रास करून घेत होता आणि एकटे एकटे राहून तो सर्व आपले दुःख हा कुणाला काही सांगत नव्हता. तर लगेच मधूला वाटत असते की मी जर राघवला विचारण्याचा प्रयत्न केला तर राघव तिच्याबरोबर सर्व काही शेअर करेन. तेव्हा ती मुद्दाम राघवला आपले प्रॉब्लेम सांगत असते की राया गेला आणि खरंच राया नाही तर माझे कोणत्याच गोष्टीत मन लागत नाही असं ती राघवला सांगायला लागते. तेव्हा मधु राघवला विचारते की तुला खरंच बाळाची किती हौस होती हे मी तुझ्या चेहऱ्यावरून बघितले, कारण सिंधूच्या बाबतीत जे काही घडले ते तू सहन करू शकत नाही आणि तुला असे वाटते की आपल्यासुद्धा नशिबात एक बाळाचं सुख असावं, पण सिंधू तुला ते सुख आता देऊ शकत नाही. खरंच दुर्दैवाने सिंधूसोबत खूप काही असे वाईट घडले असं ती राघवला सांगण्याचा प्रयत्न करते आणि ती राघवला विचारते की राघव, तुला असे वाटत होते की सिंधू आणि तुला एक छान अशी मुलगी व्हावी आणि त्या मुलीचं नाव तुम्ही काय ठेवणार होते. तर लगेच राघव काही न बोलत नाही आणि नाराज होऊन तो सान्वी असे बोलतो आणि रागाने तेथून तो निघून जातो. त्यानंतर इकडे राघव हा एकटा एकटा राहत असतो, त्याचे प्रॉब्लेम्स तर कुणाला सांगत नसतो. तेव्हा सिंधू त्याला एका तज्ज्ञ डॉक्टरांकडे घेऊन आलेली असते, म्हणजे राघवच्या मनात नेमकं काय चालू आहे हे फक्त त्या डॉक्टरशी राघव शेअर करू शकेल. तेव्हा सिंधू आपला जो काही प्रॉब्लेम्स आहे ते सर्व त्या डॉक्टरांना सांगते. तेव्हा डॉक्टर राघव आणि सिंधूला समजवतात की तुमचा प्रॉब्लेम्स म्हणजे तुमचे बाळ गेल्यामुळे तुमच्यामध्ये जी काही दरी निर्माण झाली आणि ती दरी आता भरून काढण्यासाठी तुमच्या आयुष्यात परत बाळ येणे खरंच खूप गरजेचे आहे आणि ते बाळ आल्याने तुमच्या आयुष्यात तो आनंद परत मिळेल आणि तुम्ही एकमेकांबरोबर सुखी राहू शकताल. तर सिंधू ही आई होणार नसते, कारण सिंधूची जी काही शरीर असते ते प्रेग्नन्सीचे जे काही हे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की मला माहिती आहे तुम्ही दोघं एकमेकांवर किती प्रेम करतात आणि सिंधूच्या जीवनामध्ये लहानपणापासून तिला किती दुःख ती सहन करत आले, एक ना एक धक्के तिला बसत आले. पण राघव तू एकत्र कुटुंबात राहिला त्यामुळे एकमेकांचे सुखदुःख हे वाटली गेली, पण सिंधूचे तसे झाले नाही. सिंधूला प्रत्येक दुःख हे एकटीने सहन करावे लागले आणि एका स्त्रीला आई होणे हे तिच्या जीवनामध्ये किती किमतीचे स्थान असते हे तिलाच माहिती असते. तरी पण सिंधूने आपल्या मनावर आपल्या मनातील दुःख बाजूला ठेवले आणि राघव तुझ्या आनंदासाठी ती सर्व काही तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे हे हास्य दाखवते आणि हे सर्व तुझ्यामुळे. पण राघव तू सिंधूशी काही शेअर करू शकत नाही, कारण त्यामुळे तू सिंधूशी काही शेअर करू शकत नाही. पण आता आपलं जे काही डॉक्टर म्हणतात की मेडिकल सायन्स हे किती पुढे गेलेले आहे आणि हे जगसुद्धा, आणि तुम्हालासुद्धा बाळ होऊ शकते. तर ते ऐकून राघव आणि सिंधूला खूप आनंद होतो. डॉक्टर सांगतात की जे मूल होईल ते तुमच्या दोघांचेच प्रेमाचे प्रतीक असेल, ते फक्त वेगळ्या स्त्रीच्या ह्या पोटामध्ये वाढलेले असेल आणि 9 महिने ते फक्त वेगळ्या स्त्रीकडे असेल आणि नंतर तुम्ही त्याचेच आईबाबा असतान. आणि सिंधूचे शरीर हे गर्भावस्थाचे जे काही हे त्रास असतो तो सहन करू शकणार नाही, त्यामुळे तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल असे डॉक्टर सांगतात. तर सिंधू म्हणते की मी राघवच्या आनंदासाठी हा सुद्धा निर्णय घ्यायला तयार आहे, पण राघव हा निर्णय घेण्यासाठी तयार नाही. तर डॉक्टर हे राघवला समजवतात आणि तेव्हा डॉक्टरांचे ऐकल्यानंतर राघव ही प्रक्रिया करण्यासाठी तयार होतो. तर सिंधू लगेच खूप खुश होते. त्यानंतर राघव आणि सिंधू डॉक्टरांना थँक्यू बोलून घरी येतात आणि घरी आल्यानंतर ही आनंदाची बातमी हे सर्वांसमोर सांगतात आणि राघव सिंधू खरंच खूप खुश असतात. तर काकूसुद्धा खूप आनंदी होते आणि घरातील सर्वजणसुद्धा आनंदी होतात.
तेव्हा राघव म्हणतो की काकू, आता आमच्या दोघांमध्ये कोणतेही असे मतभेद राहिलेले नाही. सिंधू आणि मी एकत्र आलेलो आहे आणि ह्या घराला वारस देण्यासाठी आम्ही निर्णय घेतला. तर ते ऐकून काकूला मात्र खूप आनंद होतो. घरातील सर्वजण खूपच आनंदी होतात. ऋषभ म्हणतो की मला असे झाले की केव्हा सिंधुआईनी तुझ्या बाळाबरोबर मी खेळेल. रत्नाकर म्हणतो की मला सुद्धा तेच वाटते. राजश्री सुद्धा खूप खुश होते. मात्र मधूचा चेहरा हा पाहण्यासारखा होत असतो. तेव्हा ऋतुजा म्हणते की सिंधू आणि राघव यांचे जे बाळ होणार त्यासाठी आई कुठून शोधायची. ती आई 9 महिने यांच्या बाळाला वाढवणार. तर लगेच सर्वांना मोठा धक्का बसतो. तर काकू म्हणते की सिंधू तर 9 महिने बाळाची जबाबदारी म्हणजे तिच्या गर्भामध्ये वाढू शकत नाही. मग आपल्याला अशी स्त्री शोधावीच लागेल आणि ती स्त्री मी शोधेल. तर मधू म्हणते की तुम्ही कोणत्या स्त्रीवर विश्वास ठेवता आणि ती स्त्रीने जर सिंधू आणि राघवच्या बाळाला 9 महिने झाल्यानंतर देण्यासाठी नकार दिला तर काय करायचे. म्हणून मधू मुद्दाम काहीतरी खुळपट ही घरच्यांना दाखवत असते. आणि अशी स्त्री तुम्ही कुठून शोधून आणतात की जेथे रत्नपारखी कुटुंबाचा वारस तिच्या पोटामध्ये वाढेल आणि कुणावर हा विश्वास ठेवतात असे मधू म्हणत असते. तेव्हा मधू ही स्वप्नात म्हणते की स्वप्नामध्ये हरून जाते आणि ती सर्वांसमोर म्हणते की हे सर्व करण्यापेक्षा राघवचे जर दुसरे लग्न केले तर घरातील सर्वजण म्हणतात की राघवशी या अवस्थेत कोण लग्न करणार. तर लगेच मधू म्हणते की मी करणार. तेव्हा मधू लगेच आपल्या स्वप्नातून बाहेर येते आणि राघव हा मधूला विचारतो तू काहीतरी म्हणत होती त्याचे उत्तर का दिले नाही. तेव्हा सिंधू मधू आणि काकूला म्हणते की तुम्हाला टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. माझे डॉक्टर मला मदत करतील आणि मी स्वतः एक डॉक्टर आहे. त्यामुळे मला अशी स्त्री नक्की मिळेल. तेव्हा काकू म्हणते की हे सर्व निर्णय मीच घेणार आणि ती स्त्री मीच शोधून काढणार. तर सिंधू म्हणते की ती कोणतीही स्त्री असो पण त्या बाळाची आई मीच असणार. असे बोलून सिंधू आतमध्ये जाते. तर राघवसुद्धा सर्वांसमोर सांगतो की सिंधूचा जो निर्णय असेल तोच माझा निर्णय असेल आणि तो सिंधूला प्रेमाने समजावत असतो. तेव्हा मधू कपाटामध्ये ज्या काही साड्या तिने ठेवलेल्या असतात त्या सिंधू बघते आणि मधू इकडे खूप रडत असते आणि तिच्या आईला सांगत असते की राघवचे ही जे काही मुलगा होणार त्याची आई मीच असणार आणि राघवच्या आयुष्यात मीच येणार असे ती बडबडत असते. आणि मी तो चान्स आता मला नव्याने पुन्हा आलेला आहे तो मी सोडणार नाही असं ती तिच्या आईला समजावत असते. तर आई तिला खूप बोलत असते. त्यानंतर इकडे सिंधूला मधूबद्दल थोडी शंका आलेली असते कारण मधुताई असे का वागतात की म्हणून सिंधू त्या साड्या घेते आणि परत मधूला देण्यासाठी तिच्या रूममध्ये आलेली असते. तर तेव्हा सिंधू मधूला म्हणते की तू माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या प्रॉब्लेम्समध्ये कोणतेही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नको आणि आमचे निर्णय आम्ही स्वतः घेऊ शकतो. त्यामध्ये तुम्हाला डोकं घालण्याची काही गरज नाही आणि तुमच्यापुढे तुमचे एक आयुष्य पडलेले आहे. त्या आयुष्याला तुम्ही नवीन संधी द्या आणि रायादादांची सुद्धा हीच इच्छा होती की तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जावे. तेव्हा सिंधूने मधूच्या मनातील सर्व कपट ओळखून मधूला छान उत्तर दिलेले असते. त्यानंतर इकडे काकूकडे मधू येते आणि मधू काकूला म्हणते की मी सिंधू आणि राघवच्या बाळाला आपल्या गर्भ अवस्थेत वाढवण्यासाठी तयार आहे. तर ते ऐकून काकूला मात्र मोठा धक्का बसतो. तर मधू म्हणते की मी जर या बाळाला माझ्या गर्भामध्ये जर वाढवले तर बाहेरच्या जगाला सुद्धा माहिती होणार नाही आणि आपल्या घरामध्ये हेच वाहीन आणि राघव सिंधूला सुद्धा बाळ भेटेल. तेव्हा काकू तर खुश होते आणि काकू लगेच सिंधू राघव आल्यानंतर हे सर्व सत्य सांगते. सिंधू राघव तुमच्या बाळाला जन्म देण्यासाठी मी एक स्त्रीसुद्धा शोधली. तर लगेच काकू सर्वांसमोर सांगते की ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या घरातली मधूच आहे. तर ते ऐकून सिंधू राघवला खूप मोठा असा धक्का बसलेला असतो. तेव्हा सिंधू मात्र मधूला हा चान्स देण्यासाठी तयार नसते कारण सिंधूला वाटत असते की मधूने दुसरे लग्न करावे. तेव्हा आता सिंधू आणि राघव मधूच्या या निर्णयाला सहमत होणार का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.